कदाचित तुमच्या शरीरातला एक छोटासा पण खूप पॉवरफुल गोष्टीची कमतरता दिसून येते. हाय, आय एम डॉक्टर वैशाली. आज आपण बघूया व्हायटामिनबद्दल. व्हायटामिन हे टायनी न्यूट्रिएंट्स असतात, पण त्यांचा आपल्या शरीरावरती मोठा इम्पॅक्ट असतो. व्हायटामिन्स आर लाईक बॅटरी चार्जर फॉर युअर बॉडी. व्हायटामिन्स नसतील तर अनेक फंक्शन स्लो होऊ लागतात. हे इन्स्टंट ग्लो देत नाही, पण शरीरात शांतपणे काम करून स्किन, हेअर, इम्युनिटी आणि ओव्हरऑल हेल्थ इम्प्रूव्ह करतात. व्हायटामिन्स म्हणजे एक इसेन्शियल न्यूट्रिशन जी आपल्या शरीराला ग्रोथ, रिपेअर आणि मेटाबॉलिझमसाठी लागतात. आपलं शरीर व्हायटामिन्स पुरेशा प्रमाणात तयार करू शकत नाही, म्हणून आपल्याला रोजच्या जेवणातनं ते घ्यावे लागतात. व्हायटामिन्स हे 2 प्रकारचे असतात, वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल. वॉटर सोल्युबल व्हायटामिन्स यामध्ये व्हायटामिन सी आणि बी कॉम्प्लेक्स येतात. हे व्हायटामिन्स पाण्यात विरघळतात आणि थेट ब्लड स्ट्रीममध्ये ॲब्झॉर्ब होतात. हे शरीरात साठवले जात नाही, म्हणून रोजच्या आहारातून त्याची गरज आपल्याला पूर्ण करावी लागते. फॅट सोल्युबल व्हायटामिन्स यामध्ये ए, डी, ई आणि के येतात. हे फॅटसोबत ॲब्झॉर्ब होतात आणि लिव्हर, बॉडी फॅटमध्ये स्टोअर होतात. म्हणूनच सप्लिमेंट्स स्वतःहून जास्त प्रमाणात घेणे टाळावे. स्किनसाठी व्हायटामिन्सचं इम्पॉर्टन्स म्हणजे हेल्दी ग्लो, बेटर हीलिंग, लेस पिगमेंटेशन आणि स्लो एजिंग आहे. हेअरफॉल कमी करण्यास आणि रूट मजबूत करण्यासाठी याचा उपयोग होतो. यामुळे इम्युनिटी वाढते, कोलेजन प्रोडक्शनला सपोर्ट मिळतो आणि अँटी एजिंग रोल होतो. याशिवाय व्हायटामिन स्ट्रॉंग बोनसाठी, ब्रेन फंक्शनसाठी, नर्व हेल्थसाठी, फास्टर हिलिंगसाठी, सेल्युलर डॅमेजपासून प्रोटेक्शन होण्यासाठी मदत करते. मल्टीव्हायटमिन्स हे फ्रेश फ्रूट्स, व्हेजिटेबल, नट्स, सीड्स, मिल्क प्रॉडक्ट, एग्स, फिश, होल ग्रेन्स यामधून मिळतात. लक्षात ठेवा, स्मॉल डेफिशियन्सी क्रिएट बिग प्रॉब्लेम. म्हणून व्हायटामिन्सकडे दुर्लक्ष करू नका. पुढच्या रीलमध्ये आपण बघणार आहोत ग्लोईंग स्किन आणि हेल्दी हेअरसाठी सर्वात महत्त्वाचे व्हायटामिन्स कोणते.